तू पासाडी रोता बागे देखता हो जा यहाँ संगम सावे वाले मजे का होते हैं ये खाली से गाय दे उसे पालता है बाइक से पाल ऐसे पाला पादल पाला है मुलींचं आजोबा मुलीचं आजोबा आजिया अशा सोबत उभे राहिलेले आहे आणि त्या मुलींना आशीर्वाद देत आहे आणि येणारा दिवस सुख समृद्धीने जावं असं हे कुटुंब परिवार हे सगळे बसून म्हणजे पुरींना आशीर्वाद देत आहे। खूप खूप धन्यवाद। आणि इतकं मालदार खूप आहे हा हे जुने रुपयेवाले आहे पण हे एकदम एकदम काका काका एक दारुड्या म्हणजे आमचा जातीचा माणूस आला आहे मास्तर आहे चालला गेला हा येतो आहे मी याच्याच कडे म्हणजे मागे जातो आहे मी आता कमी खर्चात बकरे बकरी तो घरी हे आहे आणि माझा बी सासरा आहे हा फुया मला माम भी वाटा पे फुया मामा आई भी जाऊँ मैं मामा तुम हरू भी नहीं अपने आणि काय भी नहीं आणि वार कार्य यो तुम्हा जवा हो कमी कमी एक वारी थोरू आपे फुई ही भी डवा काढीत पाले है आणि हरू ना पीदू तेज पीदू है कोता हाला बेट होगी नो कम कोता का जाते हो पूरी रोटो खाने मोरी रांधे कुकड़ो बोकड़ो तुम पानी एकदम खतरनाक भारी चालू आहे काय टँकरेन हे घेऊन यायचं काहीच गरज नाही मोटर चालू राहते इथे आता बिगर तंबाने एक भारी पुरी म्हणजे पुरी म्हातारे आणि आजोबा पंजोबा काका बाबा हे पाण्याचं जिरं आहे आणि हे पुरी इथेच उभे राहा आणि कुठे इथे कोणाकडे आले मग तू बाबाकडे आई ते का लग्न आहे का काय आहे लग्न आहे आत्याचं लग्न आहे 5 मिनिटे उभे राहा ना लग्न आहे आणि गाणं का बरं म्हणत नाही दुःखाचं हे आहे म्हणून म्हणजे लग्नाचं गाणं म्हणत नाही तर जेवण करून म्हणजे रिटर्न येत आहे का काय जेवण केलंच नाही ना म्हणजे हे बाकी मागचे आहे हे सांगताय मग आम्ही जेवणच केलं नाही अजूनच
आणि आंबाच्या झाडाच्या खाली बसून मस्तपैकी जेवण केलं असेल. वा वा वा. ओ तो वाडेबारीचा तो पोटल्या कुठे गेला? हो 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 हो. फोटो फोटो तर काढीत येऊन द्यावा. निशानी 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 बेन विडे फाचू पोटली पोरली मुलाखत नाही ना रोहे. ऐका टाकणार नाही तुम्हा काय तुम्हा काय ऐका गरीब माटी का टाकणार. वा 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 वा. तुम्ही येता खरं म्हणजे आशीर्वाद पोऱ्या मध्ये आपता. तो पोटली रा अभी खाए ना उठे तो बरोबर म्हणजे ये बोट बोटच को मैं. हाँ चालू आहे ना. हाँ आता जो काही व्यवहार झाला तो व्यवहार पूर्ण झाल्यानंतर बघा आपण आमच्या रीतिरिवाजाप्रमाणे कुठलं तरी एक आंब्याचं झाड असेल काय असेल त्याच्या खाली आम्हाला सार्वजनिक जेवढे बी आहे तेवढं आम्ही जेवण करतो आहे. आता जेवण झाल्यानंतर आमचा हा कार्यक्रम थोड्या वेळात आटोपणार आहे. मुलावाल्याकडचा आहे का मुलीवाल्याकडचा? हा मुलावाल्याकडचा. तू काय घेऊन आला मग? मुलाकडनं मी 2 घागर दारू घेऊन आलो. हे याआधीच आपण याच्यात हे केलेलं आहे ते तुझं झाले. मुलाकडनं 2 घागर दारू आणि हे आणलं. आता मुलीकडनं आता आम्ही मुलाकडे हे गावातल्या गावात छोटेखाने लग्न आहे तर आता मुलाकडे जाणार आणि मुलीला तिथं ठेवायला जाणार. अच्छा. आणि तिथे मुलीकडे गेल्यानंतर अजून 20 बॉटलची 1 घागर देणार. आणि इथे किती घागर घेऊन आले? 2 25 बॉटलची दारू आणि 20 बॉटलची दारू. तांब्याने म्हणजे दर्शन हे देव केला का म्हणजे काय म्हणतात ते डोवी असं? डोवी अच्छा. जी दूधदेवाची जी डोवी आहे त्याच्याने देव केला. अच्छा. तिथं 3 तांब्या ठेवले आणि गावदेवीसाठी 1 तांब्या, मामालासाठी 1 तांब्या. आणि तुमचं देव कोणता आहे? देव म्हणजे इथला म्हणजे देव वाडीबारचा कोणता देव आहे? या वाडीबार गावाचा नगरीचा देव गावदेव ते बहागरा नगरी. गावदेव ते बहागरा नगरी. बागोऱ्या गाया देव दरवाज देव गावहेरी गावदेव ती असं सांगताय हे पोलीस पटेल. थोडा 2 घागर दारू घेऊन आले त्याच्यात थोडं पिऊन घेतलं असेल म्हणून ते. आता याच्या मागे म्हणजे याच्या गावाचं झाडे दाखवता आहे मी. इतकं भारी म्हणजे ज्या वेळेस वाडीबार आणि बेडाकुंड हा शिवारावरचं इथे शिवार कार्यक्रम लग्नाचा पार पडता आहे. आणि इथे बिरब्या भामटा वडवी याने सुरुवातीला
धुळे शिसम साहेब सांगतात, सब डेफो साहेब. आणि त्यावेळेस पद्माकर वडवी हे आमदार होते आणि त्यांनी इथे कार्यक्रम घेतला आणि तेव्हापासूनचं झाडे लावण्याचं काम जोरात सुरुवात केलं समाजाने. इतकं आनंद वाटतं की या वाडीबार गावामध्ये खूप झाडे लावलं गेलं आहे. इथे चांगले चांगले झाडे लावलेले आहे. सागाचं असेल, बांबूचं असेल, बेडाचं असेल, खैरं असेल, खयर असेल, पालाचं झाड असेल आणि आंबाचं झाड असेल, ओलनाचं झाड असेल, टेंबराचं झाड असेल आणि खोंदाचं झाड असेल, तांबणाचं झाड असेल आणि अनेक प्रकारचं झाडे, कोरे, जांभे, प्रत्येक खाद्य फळवं देणारा म्हणजे झाड इथे या बेडाकुंड आणि वाडीबारमध्ये सापडतील. या इथल्या गावकऱ्यांना स्वागत करावं असं म्हणजे वाटतं. आणि या जवळ तो कार्यक्रम घेतला तेव्हा जवळपासचं गावे होते. पहाडपट्टीत पूर्ण झाडे लावला गेले आहे आणि आता बी लावता आहे, सुरुवाती बी लावलेलं आहे. काय वेळेस म्हणजे लोकांना वेगळं वाटतं, राजकारण आहे असं, पण राजकारण तर चांगलं दिशा लोकांना दाखवणारा एकमेव वृक्ष लागवडचं पद्माकर वडवी आहे. हे खरं सिद्ध करावं लागेल समाजाला. आणि समाज खरं म्हणजे ज्याने मार्गदर्शन केलं आहे तो खरं त्यांना खरंच म्हणजे समाजाचं मार्गदर्शन केलं आहे हे असं ग्रह धरला जाईल. लोकांना जो शिक्षणाचं असेल, प्रत्येक या भागाचं हे आंबाचं झाड आहे, कसं आहे, एकदम भारी आहे. याच्या खाली बसून मस्तपैकी जेवण करता आहे. जास्त सांगण्यापेक्षा इथे जो आता इथे जो हा सेंट्या पोरं किती मस्त म्हणजे आता झाडाच्या खाली म्हणजे झाडाचं खाली बसून जेवण करता हे इतकं भारी. हे खरं आदिवासी संस्कृती, आदिवासी आणि पाणी बी म्हणजे हा हातपंपामध्ये नाही पित. इथे जिरं आहे, इथे माझे हे आहे बोर आहे, पण ते बोरात म्हणजे 24 तास चालूच बोर असतं. डाया कसं वाटतं आंबाचा खाली म्हणजे उभं राहिला तर कसं वाटतं डाया? जेवण करीन उभं राहिलंच आहे असं. अरे बापरे, आता हा म्हातारा आहे आणि भाषात बोलून राहिले. एकदम भारी वाटतं. इथे व्यवहार असे लग्नाचे कार्यक्रम होता. अतिशय शांत पद्धतीने आपले नागरिक अतिशय आनंदाने जेवण करीत आहे, सुखा समाधान. थँक्यू. तसं आमच्या आदिवासी परिसरानुसार, संस्कृतीनुसार विवाह लग्न पार पडित आहे. एकदा बी असं जसं सांगतो हे हा फुटल्या बी म्हणजे मूड हाप करतो आहे हा बी. इथून नवरदेवाचं नाव काय? नवरदेवाचं नाव काय? अजय कर्मा पाडवे, अजय कर्मा पाडवी, वाडीबार. आणि मुलीचं मेथा बिजा वसावे बेडाकुंड. एकदम बोरीगव्हाणवाला म्हणजे हा खरं म्हणजे बिरब्या बामटाचं म्हणजे लहान भाऊ आहे.
आणि हा इतकं झाडाचं यांच्या कुटुंब परिवार सुरुवातीपासून झाडाचं वृक्ष लागवडचं खूप खूप मेहनत करत आहे आणि यांच्या कुटुंबाचा परिवाराला अभिनंदन. हा पद्माकर वडवीवाले आहे पण फक्त थोडं हसून राहिला. हा म्हणजे हा नाव घेत आहे तर खरंच चांगलंच म्हणजे कार्य केलेलं असेल त्याचं नाव आम्ही म्हणजे घेतोच. आम्ही म्हणजे असं नाही करत. म्हणजे त्यांनी सुरुवातीपासून वृक्ष लागवडाचं समाजाला मार्गदर्शन खूप केलं आहे. हे या समाजाला मानावं लागेल. हा पोलीस पाटीलच सांगू शकेल. हा मी सांगतो. आता जेवतो आहे छोट्याखानी एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये अगोदर बी माहिती दिली. आता बी सांगतो आहे मी वृक्ष लागवडाच्या बाबतीत सांगा. वृक्ष लागवड लग्नाचं झालं. आता वृक्ष लागवडीचं सांगतो मी थोडक्यात. तेव्हा पद्माकोडी साहेब मंत्री असताना किंवा आमदार असताना या मतदारसंघाचे खूप सागवान किंवा बांबूचे हे दिलेले आहे ते आम्ही लावलेले आहे. आत्ता ते जरी पडलेले असेल आत्ता ते वृक्ष गगनचुंबी दिसत आहे. उदाहरणार्थ बांबूच्या बाबतीत सांगतोय मी. दादांनी होळे साहेबांनी हे नक्कीच केलेलं आहे. आणि मी तर सांगतो पोलीसवाडी या नात्याने पुन्हा देवाच्या कृपेने एखाद्या त्यांची काहीतरी हे व्हावं आणि छोट्याखानी लग्न करावं या संदर्भात म्हणतो की होळे साहेबांनी खरंच काहीतरी केलेलं आहे. त्यांनी केलेलं ते या पट्ट्यामध्ये या वरच्या अक्कलकोटच्या वरच्या पट्ट्यामध्ये खरोखर हिरवळ दिसून आलेली आहे. ते कोणामुळे पद्माकर होळे साहेबांमुळे. आणि मी मुळापासून विद्यार्थी संघटना असताना मी होळे साहेबांचा कार्यकर्ता बी आणि आज मी पोलीस पाटील पण सुरुवातीपासून मी पोलीस झाल्या त्या अगोदर मी कार्यकर्ता होतो. थँक्यू. समाप्त करतो आहे. हा गाव अक्कलकोवा तालुक्यामधला गाव वाडीबार आणि बेडाकुंड हा गाव आहे. हा अक्कलकोवा तालुक्यामधलं गाव आहे. हा नंदुरबार जिल्ह्यातलं अक्कलकोवा वाडीबार या गावाचं लग्नाचा कार्यक्रम पार पडत आहे. एवढं सांगून माझं मुलाखत इथेच संपवतो आहे. जय हिंद.